माझ्या भरपूरशा रिलेटिव्हजला एकच कन्सर्न होता, की विदर्भातली मुलगी खानदेशातली सून म्हणून कशी नांदणार. सो एक दिवसाकरता आम्हाला धुळ्याला जायचं होतं, म्हणून स्नोईला दादा वहिनीकडे सोडून मी आणि प्रकाश अलॉंग विथ दीपक आणि अबोली आम्ही सरळ पोहोचलो धुळ्याला. कारण इथे लग्नाच्या आधीचे रिच्युअल्स पार पाडायचे होते, त्यासाठी माझं आणि प्रकाशचं असणं गरजेचं होतं. सो हे सेम रिच्युअल्स माझ्या आणि प्रकाशच्या लग्नाच्या वेळेस सुद्धा झाले होते, पण या सगळ्या पद्धती माझ्यासाठी फारच नवीन होत्या. माझं आणि प्रकाश अरेंज मॅरेज आहे, पण आमच्या दोघांच्याही फॅमिलीच्या रिच्युअल्स मध्ये खूपच जास्त डिफरन्स आहे. आणि खरं सांगू तर फर्स्ट टाइम जेव्हा हे सगळे रिच्युअल्स मी बघत होती, मी थोडी नर्वस तर नक्कीच होती, पण त्याहून जास्त मी स्कॅर्ड होती. कारण रिच्युअल्स तर डिफरन्स होतेच होते, पण त्याहून जास्त डिफरन्स होता लँग्वेज मध्ये. पण त्यावेळेस प्रकाश आणि माझा दादा हे दोघंही माझ्या सोबत होते. त्या दोघांनाही लक्षात आलं की मी थोडी जास्तच नर्वस झालीये म्हणून, पण त्यांनी लगेच मला काम डाऊन केलं. अँड कट टू 6 इयर्स मला आता खानदेशी मस्त समजायला लागली आहे. प्रोसेसेस पण बऱ्यापैकी माहीत झाले आहेत आणि इथले रिच्युअल्स तर ऍक्च्युअली मजेशीर वाटायला लागलेत. आणि हो, ही प्रोसेस बघून घाबरू नका. या प्रोसेसमध्ये तुम्ही बघाल तर माझ्या हातात एक सुपली आहे, त्याच्यात देव ठेवले आहेत ज्यांना मी पूजा करून आणली आहे आणि ते सगळ्यांच्या अंगावून चालले आहेत, गिव्हिंग देम द ब्लेसिंग्स. सो अशा पद्धतीने दीपक अबोलीच्या लग्नाचा पहिला रिच्युअल पार पडला आहे. तर चला भेटूया पुढच्या मिनी व्लॉग मध्ये.